नमस्ते मित्रांनो, कोण्या राजाची तू ग राणी या मालिकेच्या होणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे मृण्मयीला सत्य कळल्यामुळे ती खूपच जास्त चिडलेली असते। त्यावेळेस सर्वेश तिला समजवतो आणि म्हणतो की आता पुढे काय करायचं हे महत्त्वाचं आहे, तर आपण गुंजा आणि कबीरचा डिवोर्स करून घेऊयात। त्यानंतर लगेचच कबीर असं म्हणतो की मला हे मान्य नाही। त्यावेळेस मधू म्हणते का मान्य नाही आहे तुला कबीर? त्यावेळेस कबीर म्हणतो मला गुंजावर प्रेम झालं आहे, मला आमच्या दोघांचं नातंसुद्धा स्वीकारायला आवडेल। असं म्हणून तो म्हणतो काही झालं तरी मी गुंजाला सोडणार नाही, तिचा बायको म्हणून स्वीकार करणार। तर इकडे सगळेजण घरी येतात। घरी आल्यानंतर भाबळी रडत बसलेली असते। तिची तशी अवस्था बघून गुंजा तिच्याजवळ पळत जाते आणि म्हणते काय झालं तुला आई, काय झालं तुला आई, असं तिला विचारायला लागते। त्यावेळेस कबीर सुद्धा म्हणतो काय झालं तुम्हाला? त्यावेळेस भाबळी जोरात कबीरवर चिडते आणि म्हणते तुमची सावली सुद्धा माझ्या पोरीवर पडायला नको, असं म्हणून कबीरला ती ढकलून देते। आता खरोखरच भाबळीला सुद्धा सगळं सत्य समजलेलं असतं। आता कशा प्रकारे कबीर गुंजाला भाबळीकडून मिळवेल आणि त्याचबरोबर मृण्मयीला खरोखरच डिवोर्स देऊन कायमचा गुंजाचा होईल का? तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि असेच मालिकेच्या पुढील अपडेट्ससाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।